आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या एकंदरीत लढतींविषयी अधिक बोलूया। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, पश्चिम महाराष्ट्रातल्या लढतींचे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। कशा लढती दिसतायत पश्चिम महाराष्ट्रात? अमोल सर, पश्चिम महाराष्ट्र विशेष करून कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये अनेक बिग फाईट आहेत, ज्यामध्ये कोल्हापूरपासून जर विचार केला तर कोल्हापूरच्या कागलमध्ये सर्वात मोठी लढाई जी आहे ती पाहायला मिळणार आहे, जी म्हणजे हसन मुश्रीफ ज्यांनी 7व्यांदा ह्या लढाईमध्ये उतरलेले आहेत विधानसभेच्या। त्या ठिकाणी समरजित घाटगे हे आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामधून निवडणुकीला सामोरे जाणार आहे, त्यामुळे निश्चितच ह्या लढाईकडे संपूर्ण महाराष्ट्राचं जे आहे ते लक्ष लागून राहिले। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर अनेक कोल्हापूर जिल्ह्यातल्या लढाई त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कोल्हापूरचं राजकारण ज्या दोन घरांभोवती फिरतं ते कोल्हापुरातील सतेज पाटील आणि धनंजय माडिक या दोन्ही घरातील दोन उमेदवार जे आहेत ते कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये असणार आहेत। एकीकडे ऋतुराज पाटील दक्षिणमधून काँग्रेसची उमेदवारी त्यांना मिळाली, तर दुसरीकडे अमल माडिक यांना खरं तर भाजपकडून त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली। त्यामुळे कोल्हापुरातल्या या दोन महत्त्वाच्या लढाई ज्या आहेत त्या होणार आहेत। तर दुसरीकडे आपण विचार केला तर सांगलीमध्ये देखील अशा अनेक महत्त्वाच्या लढाई आहेत, ज्यामध्ये आपण विचार केला तर रोहित पाटील यांची देखील एक लढाई त्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे। रोहित पाटलांच्या विरोधात संजय काका पाटील ज्यांनी नुकतीच लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यांना आता पुन्हा एकदा विधानसभेची जबाबदारी जी आहे ती देण्यात आली आहे। त्यामुळे निश्चितच या लढाईकडे देखील महत्त्वाचं अनेकांच्या नजरा जे ते असणार आहे। दुसरीकडे इस्लामपूर असू दे, जत असू दे, यासारख्या अनेक महत्त्वाच्या लढाई आहेत, ज्यामध्ये जयंत पाटलांची लढाई देखील त्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे। जयंत पाटलांच्या विरोधात देखील तगडा उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, मात्र त्या ठिकाणी जयंत पाटीलच पुन्हा एकदा लोक त्यांना पसंती देतात असे विश्वास आणि दावा करत असले तरी त्या ठिकाणची लढाई देखील महत्त्वपूर्ण असणार आहे। शिवाय विश्वजित कदम यांची देखील त्या ठिकाणी दावेदारी या ठिकाणी लागलेली आहे। विश्वजित कदमांच्या मतदारसंघामध्ये देखील नेमकं काय होणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। आपण जर सांगलीचा विचार केला तर एकूण तासगाव, कवठे महाकाळ असू दे, इस्लामपूर असू दे, पलूस कळलेगाव असू दे आणि जत हे 5 मतदारसंघ, 4 मतदारसंघ खरं तर अतिशय महत्त्वाचे असणार, ज्या ठिकाणी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतात। तर साताऱ्याचा देखील जर विचार केला तर त्या ठिकाणी पाटण मतदारसंघ ज्या ठिकाणी शंभूराज देसाई मंत्री आहेत ते त्या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाध्यक्षांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे त्या ठिकाणची लढत देखील महत्त्वाची असणार आहे। तर त्या ठिकाणी अपक्ष म्हणून जे नाराज असलेले विश्वजित पाटणकर आहेत त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्षाचा झेंडा जो आहे तो हाती घेतला। त्यामुळे एकंदरीतच या 3 खरं तर जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या लढाई या असणारच आहेत, त्याकडे अनेकांच्या नजरा खरं तर लागून राहिलेल्या। त्यामुळे निश्चितच या पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून महाविकास आघाडीचा झेंडा यापूर्वी पाहायला मिळायचा, तो झेंडा कायम ठेवण्यामध्ये महाविकास आघाडी विशेष करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा या ठिकाणी नेहमीच पाहायला मिळायचा, तो झेंडा कायम ठेवण्यामध्ये कशा पद्धतीने या दोन पक्षांना यश या ठिकाणी मिळतं का? शिवाय भाजप त्या ठिकाणी पुन्हा एकदा मुसंडी मारतं, शिवसेना शिंदेगड त्या ठिकाणी पुन्हा एकदा मुसंडी मारतं, हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातल्या 3 महत्त्वाच्या जिल्ह्यांकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या। निश्चित काही बिग फाईट्स या पक्षांमुळे मोठ्या आहेत, काही बिग फाईट्स या तिथल्या उमेदवारांमुळे मोठ्या आहेत, तर काही बिग फाईट्स या तिथल्या बंडखोरीमुळे आणि अपक्षांमुळे सुद्धा लक्षवेधी ठरताना दिसतात। धन्यवाद शेखर या माहितीबद्दल।